विदर्भ एक्सप्रेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता विदर्भातल्या काही ठळक घडामोडी जाणून घेऊयात झटपट। नागपूर विमानतळाचा चेहरामोहरा लवकरच बदलला जाणार असून नागपूरकरांना लवकरच नवीन धावपट्टीही लाभणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावरती नव्या कोल्ड स्टोरेजच्या उद्घाटन प्रसंगी ही माहिती दिली। लवकरच निविदा मागून अद्ययावत विमानतळ, कार्गो टर्मिनल आणि एक नवीन धावपट्टी निर्माण केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। तसंच येत्या काळात फ्री ट्रेड, वेअरहाउसिंग झोन आणि इतर व्यवस्थाही नागपुरात निर्माण करण्याचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं। गोंदिया भंडारा जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे धान पिकं करपायला सुरुवात झाली आहे। या परिस्थितीची पाहणी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केली आणि 15 ऑगस्टपर्यंत पाऊस न पडल्यास दुष्काळ घोषित करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे। गोंदिया आणि भंडाऱ्यातल्या अनेक शेतकऱ्यांचं धान पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, तर 40% शेतकऱ्यांनी अजून पेरणीच केलेली नाही आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास स्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत। अकोल्यात एका पोलीस शिपायानं अल्पवयीन मुलीवरती सतत बलात्कार केल्याची घटना घडलेली आहे। संदीप गवई असं या नराधम पोलीस शिपायाचं नाव असून त्याच्यावरती जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा माजी सैनिक देखील आहे। अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत वर्षभर तिच्यावरती अत्याचार करत असल्याचा प्रकार काल उघडकीस आला। विदर्भातील प्रसिद्ध धारगड यात्रेला सुरुवात झाली आहे। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील धारगड इथं श्रावणातील तिसऱ्या सोमवारी ही यात्रा असते। राज्यभरातून येणारे भाविक हर भोला महादेवच्या गजरामध्ये कालपासूनच धारगडकडे पायी रवाना झाले। धारगड इथे एका चौकोनी गुहेमध्ये शिवालय आहे। हे शिवालय सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं आहे। अतिसंरक्षित अशा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात हे ठिकाण आहे। धारगड इथं आज हजारो भाविक दर्शनासाठी येणार असल्यामुळे अकोट आणि चिखलदरा पोलिसांनी इथं चोख असा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। शेजारी राहणाऱ्या महिलेवरती बलात्कार करून तिला विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नागपुरात घडली आहे। या प्रकरणी आरोपी नंदू उईके याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शेजारी राहणारी पीडित महिला आरोपीच्या घरी काही साहित्य मागण्यासाठी गेली असता आरोपीनं महिलेला मारहाण करत तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले आणि तिला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला। पीडित महिला तिच्या घरी गेल्यानंतर बेशुद्ध झाली। त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला आणि आरोपी विरोधात तक्रार नोंदवण्यात आली। नागपुरात अवैध धंदे किती राजरोसपणे सुरू आहे त्याचं चित्र आता समोर आलंय। ज्यांच्यावरती अवैध धंदे रोखण्याची जबाबदारी आहे ते पोलीस सट्टा लावताना दिसतायत। नागपुरात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पोलीसच सट्टा खेळत असल्याचं दिसतंय। त्यामुळे अवैध धंदे रोखण्याऐवजी पोलीसच अशा व्यवसायांना हातभार लावत असल्याचं चित्र आहे। आईची हत्या करणाऱ्या मुलाला आणि त्याच्या पत्नीला भंडारा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। भंडाऱ्याच्या एकलारी गावात संपत्तीच्या वादातून 2015 साली मुलानं आपल्या पत्नीच्या मदतीनं आपल्याच आईचा खून केला होता। खून करून आईचा मृतदेह लपवून ठेवणाऱ्या या आरोपीला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। 15 एप्रिल 2015 रोजी ही घटना घडली होती। नंदकिशोर सव्वालाखे आणि त्याची पत्नी मोना अशी या आरोपींची नावं आहेत, ज्यांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे।